तब्येत एकदम खालावलेली आहे, तरी पण आपले जे कोणी आपल्या समाजाची लोक असतील त्यांनी प्रत्येकाने येऊन ताईचा एक जो मनोबल आहे ना तो वाढवलं पाहिजे। कारण 4 दिवस झाले उपोषणाला बसली आहे। आज जर घाटावर असता तरी तशी पाय ठेवायला जागा नसती राहिली, इथून पण लोक गेले असते। आम्ही आमच्या समाजाला सपोर्ट करतो, आपला समाज आपल्याला सपोर्ट नाही करत। आज मी एक गोष्ट इतकी घाणेरडी बोलणार आहोत ना, स्पष्ट बोलणार आहोत। ही आगरी कोळी लोक आहेत ना, ही नावाल जर या दिबा पाटील साहेब नसतं ना तर 10 पैकी आपण जे फॉर्च्युनर मध्ये 4 व्हीलर मध्ये फिरतो ना, आपली लायकी पण नसती गाडी घ्यायची। 12,000 15,000 मध्ये मारतात लोक। हे मोठे मोठे रील स्टार आहेत, त्याला तुम्हीच फॉलो करता। वर्षी काय म्हणतात का यांचं 1 मिलियन आहेत, 5 लाख फॉलोअर आहेत। अरे पण तुम्हाला कुठे सपोर्ट करतात? 2 ते 3 लाख समाज जमून संपूर्ण ब्रिज आहेत। जे ब्रिज एअरपोर्टला जाणाऱ्या ब्रिजवरून गाड्या, त्या गाड्या पण बंद करायच्या, एअरपोर्ट संपूर्ण जाम करायचा। मग बघूया किती विमानामध्ये माणसं बसतात, किती बाहेर राहतात। आम्ही सर्व जमलेलो आहोत आणि या विमानतळाला त्यांचं नाव द्यावं यासाठी आम्ही सर्व पक्षाच्या चपला बाजूला काढून सर्व पक्ष आम्ही ते आलेलो आहोत। आणि आमची बैलगाडी संघटना आहे ती कुठल्या पक्षाची नाही, धर्माची नाही। 4 दिवस झाले बसलोय, आपल्याला काय झालं बसायला? आपण पण बसायचा 8 दिवस लागत ना सगळ्या बसायचा। तरी पण आपल्या समाजाला या सरकारने हलक्यात घेतलेलं आहे आणि एक नंबर मूर्ख बनवले समाजाला। जोपर्यंत प्रत्येक समाज बांधव, प्रत्येक भूमिपुत्र आपला राजनेता आणि नेता यांना सोडून जावं, भूमिपुत्र म्हणून या लढ्यासाठी येईल ना, तेव्हाच आपल्याला न्याय भेटेल। मी आगरी समाजाचा नाहीये, पण मी या मातीत जन्मलोय। मी तुमच्या भूमिपुत्रांच्या आगरी कोळी समाजामध्येच माझा जन्म झालाय, याच मातीतला आहे। परंतु मला हे सगळं बघून मला खूप वाईट वाटतं। आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, आज जगामध्ये प्रसिद्ध होणार आहे। तर या भूमीवरती होतं त्या दिबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागल्यानंतर आगरी समाजाची संपूर्ण कोळी समाज, कराडी समाज या समाजाची मान उंचवली जाणार आहे। आणि नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत चिंचपाडा पनवेल इथले आपण ब्रिज खाली आहोत आणि आपण बघतोय इंटरनॅशनल एअरपोर्टला अजूनपर्यंत लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागलेलं नाही। आणि त्यासाठी आपली संपूर्ण बैलगाडी सेवाभावी संस्था ठाणे, रायगड, मुंबई, पालघर ती देखील आलेली आहे। आणि इथे संपूर्ण आगरी कोळी, कराडी, कुणबी तसेच मराठी समाज एकत्र आलेला आहे आणि मोठ्या संख्येने आणखी जमावा ही संपूर्ण या इथल्या आपल्या स्थानिक भूमिपुत्रांची तसेच आपली रश्मिताताई पोपेडा यांनी आमरण उपोषण घेतलेलं आहे। आणि आता आजचा दिवस 4था आहे आणि 4थ्या दिवसापर्यंत आज ती कोणतीही गोष्ट खाता न पिता आज तिची अवस्था नाही बघण्यासारखी। थोड्या वेळात दाखव तुम्हाला, मोठे मोठे रील स्टार असतील, जे आपले आगरी कोळी समाजाचे लोक असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन मला तर वाटतं प्रत्येकाने तिला एक अशा अपेक्षा दिली पाहिजे किंवा तिला एक मोठा मदतीचा हात म्हणून तिला भेटायला आलं पाहिजे आणि ह्या संपूर्ण लढ्यामध्ये आपण देखील सहभागी व्हायला पाहिजे। चला तर आपण प्रत्येकाशी 1-2 मिनिटं बोलूया, नक्की काय मागण्या आहेत आणि कोण होते दिबा पाटील साहेब आणि कशासाठी आपण एवढं झटतोय या इंटरनॅशनल एअरपोर्टला त्यांचं नाव देण्यासाठी। नमस्कार, मी धीरज पाटील, मी रायगड जिल्ह्यातून खारपाड या गावातून आहे। आणि लोकनेते दिबा पाटील साहेबांबद्दल कोणाला वेगळं सांगायची गरज नाही। आज संपूर्ण जगाला कळून चुकलं की लोकनेते दिबा पाटील साहेब कोण होते। 2018ला जे आंदोलन झालं तेव्हा संपूर्ण समाजाला एकवटलं, हे फक्त नाव होतं दिबा पाटील साहेब। दिबा पाटील साहेबांचं कार्य तुम्हाला सांगायची वेगळी गरज नाही। पण जेव्हा 2018ला जे सत्तेत बसलेले त्यांनी आणि जे सत्तेत नव्हते त्यांनी फक्त एकच सांगितले की जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा पहिलं काम आम्ही हे करू की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊ। त्यांची सत्ता आल्यावरती आता हे सरकार बनवाबनवीची कामं करते, हे त्याच्यावर ढकलते, ते त्याच्यावर ढकलतात। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की हा निर्णय राज्य शासन आणि केंद्र शासनाचा आहे, व तरी पण या सरकारला नाव देण्याचा का विलंब लागतोय याचा कधी तुम्ही प्रश्न विचारलाय काय? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा आगरी कोळी समाज फक्त काय इतका मर्यादित नाही, हा 5 जिल्ह्यांमध्ये आपला समाज मोठ्या प्रमाणात आहे। तरी पण आपल्या समाजाला या सरकारने हलक्यात घेतलेलं आहे आणि एक नंबर मूर्ख बनवले समाजाला। जोपर्यंत प्रत्येक समाज बांधव, प्रत्येक भूमिपुत्र आपला राजनेता आणि नेता यांना सोडून जावं, भूमिपुत्र म्हणून या लढ्यासाठी येईल ना, तेव्हाच आपल्याला न्याय भेटेल। आज ती रश्मिताताई 4 दिवस झाला आमरण उपोषण करते बिना पाण्याचा, ही गोष्ट काही साधीसुधी नाही। लक्षात ठेवा, जेव्हा मनोज जरांगे पाटील आपल्या समाजासाठी एकवटलं ना, तेव्हा त्याला संपूर्ण समाजाने पाठिंबा दिला। आणि ही ताई या 4 दिवस इथे एकटी लढत आहे आणि हिला इथे फक्त पाठिंबा देणारे खूप कमी भूमिपुत्र इथं उरलेले आहेत। तर जेव्हा वेळ गेलेली नाही, कारण जेव्हा बाहेरून लोंढे येतील ना तेव्हा या सरकारने, या सत्ताधाऱ्यांना आपली गरज लागणार नाही। ते आपल्याला चुकतील आपल्या नावावरती का तुमची आम्हाला गरज नाही, कारण यांच्या वोटिंग बँका बाहेरून येणाऱ्या लोकांनी भरणार आहेत। तर वेळ गेलेली नाही
अद्यापपर्यंत एकत्र या सरकारला वाचा पडा याच्याकडनं प्रश्न विचारा. आपल्या फक्त दिबा पाटील साहेबांचाच नाव लागलं या विमानतळाला. ही जिद्द आणि ही फक्त नावाची गोष्ट नाही, ही आपल्या अस्मितेची गोष्ट आहे. आपला समाज आणि समाजाचे स्वाभिमानाचा अभिमान आणि ही समाजाची अस्मिता आहे. जर आपल्या समाजाचे अस्तित्व आणि समाजाचा अभिमान टिकवायचा असेल ना, तर आगरी कोळी समाजाला एकत्र पुन्हा यायला लागेल. सरकारला दाखवून द्यायला लागेल की आगरी कोळी समाज इथं हा शांत बसलेला नाही. जर आपण आलो ना, यांना पालाला जागा उरणार ना, लक्षात ठेवा. जय दिबा, जय आगरी कोळी. दादा, शेवटचाच प्रश्न बघा, आता इथे बरेचसे असे आगरी कोळी समाजातले म्हणजे एखाद्या पदावरती कार्यरत, एखाद्या स्पेसिफिक म्हणजे पक्षामधले पदावरती कार्यरत असलेले व्यक्ती देखील येतात. तुमची काय म्हणजे अपेक्षा असेल त्यांच्याकडनं? बघा, ते मोठ्या पदावरती कार्यरत असतील किंवा एखाद्या पक्षामध्ये असतील, पण इथे स्थानिक भूमिपुत्र म्हणून किंवा एक आपल्या आगरी कोळी समाजाची मुलगी उपोषणाला बसले म्हणून यायला पाहिजे, असं तुमचं काय मत आहे? नक्कीच मला आदर आहे जे मोठे मोठे नेते वगैरे इथे येतात, पण इथे येण्याचं तुमचं उद्दिष्ट एकच ठेवा की तुम्ही फक्त एक समाजपुत्र आणि आगरी कोळी बांधव म्हणून या उपोषणाला पाठिंबा द्यायला या. तुम्ही कुठल्या पक्षाची तुम्ही राजकारण करा, राजकारण करायचे खूप दिवस उरलेले आहेत, पण इथे या गोष्टीमध्ये राजकारण करू नका. तुम्ही इथे फक्त भूमिपुत्र आगरी कोळी बांधव म्हणून तुम्ही राजकारण या उपोषणाला पाठिंबा द्या, एवढंच फक्त बोलू शकतो मी. आमरण उपोषण हा आपला बघायला भेटतंय, जो आपली रश्मिताताई पोपेट आहे त्यांनी घेतलेला आहे. आणि आपण बघितलं संपूर्ण मंडळी आलेली होती आणि खरोखरच इकडे रश्मिताताई बघा कितीतरी तब्येत बिघडलेली असली तरी अजूनपर्यंत ती हिंमत हरलेली नाहीत आणि त्याच एनर्जीने, त्याच आशेने, अपेक्षेने आज रश्मिताताई बघायला भेटतात. सॉरी, चिंचपाडा फाटा आहे ना तिथे. आणि संपूर्ण आपला खाली जो आपला आंदोलन आहे किंवा आपण बोलू शकतो जो उपोषण आपल्या ताईने घेतलेला आहे, जो दिबा पाटील साहेबांचे आहे, जे आपले लोकनेते दिबा पाटील साहेब होते, त्यांचा नामकरणाचा एक वसा घेतलेला संपूर्ण आपल्या ह्या समाजाने. कितीक तरी अशी पब्लिक आलेली आहे आणि इथं पूर्ण चक्का जाम करून ठेवलेला आहे. तरी ताईला पण आपण एक आदर म्हणून प्रत्येकाने, संपूर्ण आपले आगरी कोळी क्रिएटर असतील किंवा मराठी क्रिएटर असतील ना, जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांनी संपूर्ण इकडे येऊन ताईला सपोर्ट केलं पाहिजे. कितीतरी मंडळी आता आपल्या या साईडला बघू शकता, भरमसाठ अशी मंडळी आहे आणि सगळ्यांची एकच मागणी आहे की आपले लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या संपूर्ण या विमानतळाला, इंटरनॅशनल एअरपोर्टला आपल्या दिबा पाटलांचंच नाव लागलं पाहिजे. मित्रांनो बघा, ताईची तब्येत एकदम खालावलेली आहे, तरी पण आपले जे कोणी आपल्या समाजाची लोक असतील त्यांनी प्रत्येकाने येऊन ताईचा एक जो मनोबल आहे ना तो वाढवला पाहिजे. कारण का आज तिची अवस्था बघवत नाही आहे, तरी पण ती अजूनपर्यंत हिंमत हारलेली नाही. ताईसाठी खरोखरच एक अभिमानाची आपल्यासाठी गोष्ट आहे की एखादी मुलगी असून आपल्या समाजासाठी लोकनेते दिबा पाटील साहेबांसाठी आज एवढं करते, खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे. पण अजूनपर्यंत या इंटरनॅशनल एअरपोर्टला अजून काय आपले लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव झालं नाही, तरी पण प्रत्येकाने सपोर्ट केलं पाहिजे आपल्या ताईला. ऐकूच गायब झालं मग. तुम्ही आले का गर्दी होते, उष्मा वाढ, तिला त्रास होतोय, जेवढं लांबून करता येईल तेवढं करते, विनंती आहे. मित्रांनो एकच ध्यास घेतलेला आहे रश्मिताताई पोपेटाने की आपल्या या इंटरनॅशनल एअरपोर्टला लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव लागलं पाहिजे आणि त्यासाठी आमरण उपोषण आजपर्यंत बघा मित्रांनो, अजूनपर्यंत त्यांची हिंमत अजून काही कमी झालेली नाही. नक्कीच एक मोठं मन म्हणालो की आणि कितीतरी मोठे मोठे क्रिएटर लोक देखील येत असतात. मित्रांनो नक्कीच आपले सगळे आपले संपूर्ण समाजाचे सगळीच जण तिचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत आणि खरोखरच तिला आज बघायला गेलं तर बरेचसे दिवस झालेत, अजूनपर्यंत तिचं उपोषण चालू आहे. आणि एक या आपल्या आगरी कोळी समाजासाठी किंवा संपूर्ण या दिबा पाटलांच्या नावासाठी आज तिने एक वसा घेतलेला आहे. मित्रांनो ताईचा आज हा 4था दिवस आहे. 4थ्या दिवसापर्यंत अजूनपर्यंत बघा ती हिंमत हारलेली नाही आणि जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागणार नाही तोपर्यंत ती मागे देखील हटणार नाही. आपले संपूर्ण आगरी कोळी कराडी कुणबी समाज जो कोणी आणि इतर समाज देखील असतील त्यांनी प्रत्येकाने या ताईसाठी इथे येऊन तिला भेट द्यायला पाहिजे. माझं नाव किशोर शेलुकर आहे, गोनकोडे गाव. ॲक्च्युली मी आगरी समाजाचा नाही आहे, पण मी या मातीत जन्मलोय. मी तुमच्या भूमिपुत्रांच्या आगरी कोळी समाजामध्येच माझा जन्म झाला आहे, याच मातीतला आहे.
परंतु मला हे सगळं बघून मला खूप वाईट वाटतं. कारण ज्या लोकांना हे समजलं पाहिजे ते कोणाला समजत नाही आहे. कारण आज 4था दिवस आहे उपोषणाचा. ती न पाणी पिता न जेवण करता ती उपोषणाला बसलेली आहे. रश्मिताच्या बरोबर आम्ही सर्वच आहोत. आणि आता प्रश्न विचारा मला. एक संपूर्ण समाजाला एक संदेश द्या की काय बघा इथे फक्त आगरी कोळीच नव्हे तर हे लोकनेते दिबा पाटील साहेब होते. त्यांनी संपूर्ण या नवी मुंबईसाठी कार्य केलेलं होतं. तेव्हा बघितलं नाही की हा आगरी आहे की आपला समाजाचा आहे. त्यांनी संपूर्ण जो आहे ना आपला नवी मुंबई त्याचा विकासाचा वसा मनामध्ये ठेवून कार्य केलेलं. बघा लोकनेते दिबा पाटील साहेब एक थोर नेते होते ज्यांनी स्वतःचं घर न बनवता या संपूर्ण जे लोक नवी मुंबई असतील त्यांचं संपूर्ण अगोदर घराचा प्रश्न बोला, पोटा पाण्याचा प्रश्न सोडवला, भले स्वतःचा विचार न करता. काय म्हणाल? आता लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जे योगदान आहे आगरी कोळी समाजासाठी खूप मोठं योगदान आहे. जर दिबा पाटील साहेबच नसते तर या आगरी कोळी समाजाला कोणीही विचारलं नसतं. ना त्यांची घरं झाली असती, ना त्यांच्या घरामध्ये आज जे गाड्या आहेत, पैसा आहे आणि एक नाव आहे. त्या नावानुसार लोकांनी पण म्हणजे आगरी कोळी समाजाने पण आपला पुढाकार घेतला पाहिजे. आणि आज एवढी मोठी जागा सगळं गाव उठवली आणि जागाचे विमानतळाला भेटले तर हक्काने सांगतो आणि भांडायची गरज नाहीये. त्यांनी स्वतःहून विमानतळाला नाव द्यायला पाहिजे होतं. परंतु या लोकांनी पोटात एक आणि तोंडात एक अशी गोष्ट केली की खूप मोठी फसवणूक केली आगरी समाजाची, कोळी समाजाची. तर मला असं वाटतंय की माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस मी जर आगरी कोळी समाजाच्या सोबत उभा आहे, मी त्यांच्या खांद्याला खांदे राहून चालतो. आज वयाचे 40 वर्ष झालेले आहेत मला. मी तुमच्या लोकांच्याच बरोबर आहे आणि सदैव राहील. चला शुभेच्छा. धन्यवाद. मित्रांनो समोरच बघताय आपला आकाश दादा देखील आले. आपले लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या या इंटरनॅशनल एअरपोर्टला या दिबा पाटलांचंच नाव लागावं त्याच्यासाठी संपूर्ण आपला आगरी कोळी कराडी कुंभी समाज आणि इतर मराठी समाज देखील आज आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात आणि मोठ्या संख्येने आलेले आहे. आज दिवस 4था आहे आणि 4थ्या दिवसापर्यंत आज ताईची एकच भूमिका कायम आहे. काय सांगशील आकाश भाऊ? आज मी पहिला रेश्मिता यांना सलाम आहे. एकटी महिला असून आज एवढा मोठा तिने धारच दाखवलेला आहे. आणि आज मी डोंबिवलीमधनं देसाई गावातनं आलेलो आहे. गेले 8 वर्ष या संघर्षामध्ये मी सहभागी होत आहे. स्वर्गीय दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागण्यासाठी जो 95 गावचा प्रश्न असून आगरी कोळी कराडी समाज आपल्या समाजाचे नेते दिबा पाटील काय होते, त्यांनी आपल्या समाजासाठी काय केला होता, हीच भूमिका घेऊन आज आपण इथे आलेलो. आणि या ताईने आज उपोषणाला नाव तर नक्कीच आपल्या जागेवरती आपल्या भूमीवरती आपल्या बाबांचं नाव लागलंच पाहिजे. मेन वैशिष्ट्य म्हणजे असं आहे का हा जो विमान होणार आहे हा आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे, हा जगामध्ये प्रसिद्ध होणार आहे. तर या भूमीवरती होतं त्या दिबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागल्यानंतर आगरी समाजाची संपूर्ण कोळी समाज, कराडी समाज या समाजाची मान उंचवली जाणार आहे. आणि या नक्कीच दिबांचं नाव लागलंच पाहिजे. याच्यासाठी कितीही संघर्ष करायला लागला तरी आपण करायला रेडी आहे. आणि हा 95 गावचा प्रश्न नसून हा आगरी कोळी कराडी समाजाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असलेल्या समाजाचा हा प्रश्न आहे. जय दिबा. सगळे आपले आगरी कोळी कलाकार आलेले आहेत. भूपेंद्र भाऊ आहे, इकडे सोम भाऊ आहे. सोम भाऊ नमस्कार. विषय काय आपल्या समाजाचा आहे. सगळे पब्लिकनी इथं जमला पाहिजे. आणि म्हणजे असा एकटीचा विषय नाही का कोणता एका कलाकाराचा असा काही विषय नाही. सगळे एकत्र येऊन आपण लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागू हीच सगळ्यांची इच्छा आहे. आणि सगळ्याही म्हणजे प्रोत्साहन दिला पाहिजे जेणेकरून आपला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचल आणि आपली मागणी पूर्ण होईल. बघा ताईने आमरण उपोषण घेतलेलं आहे आणि खरं तर आज 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसापर्यंत ती अजूनपर्यंत तिची एकच मागणी आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे ती ठाम उभी आहे. काय म्हणशील ताईबद्दल? ताईला म्हणजे मनातून एकदम असा सॅल्यूट येते डायरेक्ट. म्हणजे शब्दाने आपल्यावर म्हणजे तिचा एवढा आपल्या समाजासाठी एवढा मोठा योगदान आहे. बोलायला गेला तर नावासाठी एवढा योगदान, एवढी हिंमत तिने दाखवली त्याबद्दल खरंच मनातून एकदम अभिमान वाटतोय. बोलता येत नाही तेवढं, नाचता येते ना खाता येते, बोलता येत नाही तेवढं. मी काय सांगते आगरी कोल्यांना सांगते तुम्ही सगळे एकजूट व्हा, एक जमा व्हा. कारण काय आहे जर आपण नाही या कार्यक्रमाला आपण उभं राहिलो, आपण एकजूट नाही राहिलो तर आता पुढच्या पिढीला आपले जड जाईल. बरोबर हा पुढची पिढी आपण जर आता नाही हे केला ना आपला मार्गाने दाखवला
आपण जर आता नाही जीत हाडलू तर पुढच्या पिढीला नाही जड जाईल आपले. बरोबर आहे. पुढची पोरबाला आहेत, पुढच्या पिढीला लहान पोरं जड जाईल. म्हणून मी सांगते तुम्हाला, मी हात जोडून सांगते, आगरी कोल्यांना एकजूट व्हा, जिद्द करा, करून दाखवा. आई बघा आपण 4-5 वर्ष झालं दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी जाम झटतोय, किती हो, मोर्चे काढले किती तरी वर्ष पण झाले, किती मोर्चे अजूनपर्यंत झाले. आपल्या हातात आम्ही काहीच 3 नाही. वेळा मोर्चा, आता भाईंदर पासून, कल्याण पासून, डोंबोली पासून लोक आलेले तेव्हा मागे मोर्चा केलेला तेव्हा. मग आता पण यायला पाहिजे ना, सगळे एकजूट होऊन ही करायला पाहिजे, जिद्द करायला पाहिजे आपण, माग का पडायचा म्हणून. आई आई तुम्हाला काय वाटतं का आता आपलं बघा नाव देत नाही आपण, एखाद्या दिवशी मोठा मोर्चा काढून हा इंटरनॅशनल विमानतळ आहे तो एका दिवशी 2-4 दिवसासाठी डायरेक्ट तिथे जाऊन बसायला पाहिजे आणि विमानतळ पूर्ण बंद असंच करायला पाहिजे, काय म्हणणं पाहिजे आहे सगळे. तुमचं? हो, बरोबर आहे. बरोबर आहे ना? सगळे एकजूट होऊनची एके दिवशी बसायचं सगळे, खरं आहे त्या. 1 का 2 दिवस बसायचा, 4 दिवस बरोबर आहे. बसायचा. हा, किती दिवस तरी बसायचा आपण सगळे एकजूट करूनशी. काय झालं आता, ती 4 दिवस झाली बसलंय, आपल्याला काय झालं बसायला, आपण पण बसायचा, 8 दिवस लागत ना सगळे बसायचा. सांगते मी तुम्हाला, ते जमणार नाही, हडणार नाही लोक. उपेंद्र दादा नमस्कार. आता आपण बघतोय बरेच दिवस झाले तू पण आता या लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या विमानतळाला नाव देण्यासाठी बरेच दिवस झाले तू पण इथे येतोय. रश्मिता ताई असू द्या, आपण असू द्या, सगळे आगरी कोळी कलाकार आहेत ना, एकत्र येऊन कुठेतरी या दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आपण झटत आहे. बरेच दिवस झाले सरकार हा ना करतोय, नाव देऊ करतोय. आता विमान उद्घाटन उडायला पण लागली तरी पण अजून आपल्या दिबा पाटील साहेबांचं नावच लागत नाही. काय म्हणशील याबाबत तू? हा सरकार आहे ना निव्वळ खोटेपणाचं सरकार आहे. लपाड आहे. खोटी आश्वासनं देतात आणि आज एवढे 4-5 वर्ष झाले नाव देऊ तरी पण देत नाही. पण याला कुठे ना कुठे आपण पण कमी पडतो. 4 दिवस झाले उपोषणाला बसली आहे. आज जर घाटावर असता तरी तशी पाय ठेवायला जागा नसती राहिली. इथून पण लोक गेले असती, आम्ही आमच्या समाजाला सपोर्ट करतो. आपला समाज आपल्याला सपोर्ट नाही करत. आज मी एक गोष्ट इतकी घाणेरडी बोलणार आहोत ना, स्पष्ट बोलणार आहोत. ही आगरी कोळी लोक आहेत ना, ही नावाला नुसती स्टेटसला ठेवतात, आम्ही वाघ आहो, याला फाडू त्याला नडू, या नाही तशी फाडाला. दाखवा तुमची हिंमत. ना एक कडू आहे पण सत्य आहे. जर या दिबा पाटील साहेब नसतं ना तर 10 पैकी आपण जे फॉर्च्युनर मध्ये 4 व्हीलर मध्ये फिरतो ना, आपली लायकी पण नसती गाडी घ्यायची. 12,000-15,000 मध्ये मारतात लोक कामा करून. तुम्ही ऍश करून स्टोरेज होता, फार्म हाऊसला गेल तू, कॉलिंग टू लोणावला असलं. आपल्या विमानतळाला नाव नाही, आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. म्हणून प्रत्येकाने इथं आलाच पाहिजे. हे मोठे रील स्टार आहेत, त्याला तुम्हीच फॉलो करता. वर्षी काय सांगतात का यांचं 1 मिलियन आहेत, 5 लाख फॉलोअर आहेत. अरे पण तुम्हाला कुठे सपोर्ट करतात? आमच्या सारखंच येतात ना. म्हणजे तुमचे तोंड पण बोलताना पुढे समजून घ्या. म्हणून आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या दिबा पाटील साहेबांसाठी प्रत्येकाने इथे येणंच आहे. भले मग तो आगरी असो, कराडी असो, कुणबी असो, ती आपल्याला आपली एकता दाखवलीच पाहिजे. चला दादा शेवटच बघा, आता बघायला गेलं तर हा लोकनेते दिबा पाटलांचं साहेबांचं नाव जर या विमानतळाला लागलं तर जे दिबा पाटील काय होते संपूर्ण देशाला कळेल, जगाला कळेल. काय म्हणणं आहे तुमचं? दिबा पाटील साहेब कोण होते वेगळं सांगायची गरज नाहीये. त्यांनी स्वतःसाठी कधीच केलं नाहीये. त्यांनी नेहमी आगरी कोल्यांच्या त्यांच्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठीच केलेला आहे. एकदा एक अशी सिच्युएशन आली होती का आपल्या भूमिपुत्रांसाठी कोर्ट बंद होता, पण त्यांनी सकाळी 1 रात्री 1 ते सकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी कोर्ट चालू ठेवला. ती काम चालू ठेवलं, ती न्यायव्यवस्था ते आपल्यासाठी ठेवलेली आहे. म्हणून याची तरी जाणीव ठेवायला पाहिजे. धन्यवाद. मित्रांनो, समोरच बघताय अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, मुंबई, पालघर यांचे विद्यमान अध्यक्ष असले संदीपभाई माली बोपर हे देखील आलेले आहेत आणि नंदराज शेटमुंगाजी ते देखील आहेत. आणि खरोखरच म्हणजे आपला बघतोय की आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजे आपला लोकनेते दिबा साहेब यांच्या नामकरणासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आणि आता रश्मिताताई पोपेटा यांनी एक मनामध्ये उद्गार घेतलेला आहे की जोपर्यंत नामकरण होत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आमरण जो उपोषण आहे ते त्यांनी स्वीकारलेलं आहे. भाई तुम्ही काय बोलाल या संपूर्ण आपल्या या लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी? हे संपूर्ण आपला आगरी कोळी समाज एकत्र येऊन आज सगळेजण आपल्या या नवी मुंबईमध्ये ठेपलेले आहेत. काय म्हणाल? इथे राहणारा आगरी, कोली, कुणबी, कराडी, जयभीम, आदिवासी, वारली आणि काही देशप्रेमी मुस्लिम समाज यांच्यासाठी दिबा पाटलांनी शिरकोशी आंदोलन करून 5.5% विषय असेल, श्री भ्रूण हत्या याचा विषय असेल, तराठ्यांचा जाचक
कायदे होते त्याला बाजूला करायचं काम त्यांनी केलेलं आहे. आमची 27 गावं कल्याण डोंबिवली ती वगैरे काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे अशा दिबा पाटलांसाठी म्हणजे बाबांसाठी आम्ही सर्व जमलेलो आहोत आणि या विमानतळाला त्यांचं नाव द्यावं यासाठी आम्ही सर्व पक्षाच्या चपला बाजूला काढून सर्व पक्ष आम्ही ते आलेलो आहोत. आणि आमची बैलगाडी संघटना आहे ती कुठल्या पक्षाची नाही, धर्माची नाही. इथला भूमिपुत्र म्हणजे ज्याच्याकडे बैल असतो शेतकरी असतो. पण सर्व शेतकरी पुत्र आम्ही जमलेलो इथे आणि जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव विमानतळाला देत नाही तोपर्यंत जेव्हा जेव्हा आंदोलन होतील त्या आंदोलनाच्या पाठीमागे अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघर ठामपणे उभी राहील. याची आम्ही सर्व पदाधिकारी तुम्हाला गावी देतो. मामा, जेव्हा जेव्हा आपण बघितो की असे आपल्या समाजासाठी किंवा कार्य करण्याचा वेळ येतो तेव्हा नेहमीच आपली अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर नेहमी ठाम उभी असते आणि त्यांचं कार्य देखील तेवढं आहे. आता बघतोय आपण एक महिना म्हणजे पावसाला लेट झाला तरी पण प्रत्येक ठिकाणी पाणी पुरवठा असू द्या अशा बरीचशी आपण कामं देखील करतोय या संघटनेमार्फत. आमच्यावर संस्कार आमच्या वडिलांचे आणि दुसरी पिढी आहे. स्वर्गीय पण्याजी फडके साहेब असतील, मनोज शेठ खानावकर असतील, मनोज शेठ तात्या असतील, मोहन शेठ राऊत असतील, मिलिंद शेठचे वडील असतील, विकास शेठचे वडील असतील. आमची दुसरी पिढी या शर्तीमध्ये आणि याच्यामध्ये त्या लोकांचे आमच्यावर संस्कार आहेत. तर इथला शेतकरी भूमिपुत्र जरी गायब होत चालला असला, इथे उद्योग करून चालला असलं तरी पण शेतकरी कुठे अधोगतीला जाऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला या अशा आंदोलनामध्ये सहभाग घेतो आणि समाजकार्याचा एक आम्ही वसा घेतलेला आहे. बरोबर. आमची संघटना ही एवढीच ठाम आहे का जिथे ते पाण्याचा प्रश्न असेल, ड्रायव्हरांच्या हेल्मेटचा सुरक्षा प्रश्न असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये आम्ही सर्व सक्रिय होतो. कारण कसं आहे, आमच्याकडे जे मैदान होतात त्यांची आम्ही निधी जमा करतो, त्या निधीचा चांगला उपयोग व्हावा यासाठी आम्ही सर्व चर्चा करून तिथे आम्ही निधी उपलब्ध करून देतो आणि जिथे कोणाचं गरीबाचं भलं होत असेल तिथे ठामपणे आम्ही उभे राहतो. धन्यवाद. शेवटचाच प्रश्न. आता आपण बघतोय की लोकनेते दिबा पाटलांच्या नावासाठी आपण सगळे इथे जमलेले आहे. सरकारकडनं तुमची काय मागणी असेल, कशा प्रकारे मागणी करताय? मी भाजपचा सरचिटणीस आहे आणि पुढे गेले शेठ आमचे नगरसेवक साहेब तिकडे गेले फोन सर्व. इथे सरकार म्हणून आम्ही आलेलो नाहीये, आम्ही भूमिपुत्र म्हणून आलेलो आहे. जर भूमिपुत्रांना अन्याय होत असेल तर आम्ही पक्षाच्या चपला बाजूला ठेवून त्यांच्याबरोबर ठामपणे उभे राहू. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा, तुम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र. खरोखर लोकनेते दिबा पाटील यांनी संपूर्ण आपला कार्यकाल असेल, संपूर्ण आयुष्य असेल हे लोकांच्या हितासाठी घालवलेलं आहे. आता तुम्ही इथले आहात, तुम्हाला माहित असेल की नक्की दिबा पाटील कोण होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपण बघतोय की हा जो इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे याला दिबा पाटलांचं नाव द्यावं. का म्हणून की जे असे काही नेते होते जे संपूर्ण देशाला नाही तर जगाला कळावं म्हणून आपण वसा घेतलेला आहे. नक्की कोण होते दिबा पाटील आणि काय होते दिबा पाटील? खरोखरच दिबा पाटील साहेबांचं जन्मस्थान जासई या गावामध्ये जन्माला आले आणि ते जन्माला आल्यानंतर ते राजकारणात पडले. ते खरोखरच समाजासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठी घालवलेलं आहे. ते 2 वेळेला आपले 5 वेळेला आमदार झालेत, 2 वेळेला खासदार झालेत, 1 वेळेला विरोधी पक्षनेते झालेत, महानगर अध्यक्ष झालेत. अनेक प्रश्न त्यांनी या समाजासाठी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मांडले आणि ते मंजूर करून सुद्धा घेतलेले आहे. खरोखरच त्यांचं किती गुण गावलं तरी कमी पडतील. परंतु ज्या भूमिपुत्रांना या प्रकल्पग्रस्तांना प्रशासन स्वस्त किमतीमध्ये जमिनी घेत होते आणि जमिनीच्या मोबदल्यात 12.5% 22% हा मिळवण्याचं काम या आमच्या दिबा पाटील साहेबांनी केलं. आज इथली जमीन भूमिपुत्र जमीनोस्त झालेले आहेत, संपूर्ण जमिनी गेलेल्या आहेत, काही गावं सुद्धा गेलेले आहेत. कारण ते जगाच्या नकाशावर इथला इंटरनॅशनल विमानतळ होत आहे. यामध्ये 10 गावांच्या जमिनी गेल्यात, 10 गावांची घरं गेलीत आणि प्रस्थापित दुसऱ्या ठिकाणी झालेत. पण त्यावेळेलाच तिथे सांगितलं होतं का या दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागलं पाहिजे. ही आमच्या या स्थानिक भूमिपुत्रांची ठाम मागणी आहे. परंतु शासन कुठेतरी पुढे ढकलीत जातो. कारण मागे ज्या वेळेला उद्घाटन होता PM सुद्धा आले होते, पंतप्रधान मोदी साहेब, तेव्हा सुद्धा आम्हाला आशेमध्ये होतो का आज उद्घाटन होताना दिबा पाटील नाव डिक्लेअर होईल, पण झालेलं नाही. मी वारंवार 27 गाव कमिटीचा इथला स्थानिक अध्यक्ष आहे. मी महाराष्ट्र ठाणा रायगड पालघर मुंबई बैलगाडी संघटनेचा सुद्धा रायगडचा एक उपाध्यक्ष आहे. या नात्याने आम्ही अनेक मोर्चे काढलेत, अनेक आंदोलनं छेडले गेलेत. प्रशासन फक्त आम्हाला आश्वासन देत आहेत का 100% दिबांचंच नाव लागेल, एकच नाव यामध्ये आलेलं आहे म्हणून कुठं शंका नाही. त्या 24 जूनला त्या दिवशी सुद्धा मोर्चा काढतील म्हणून आम्हाला पोलीस स्टेशनवरून एक पत्र आला का तुम्ही या 24ला तुम्ही काय करणार. पण या 24ला बरं आम्ही काहीच करणार आहोत.
तर आम्ही गप्प राहणार, पण आम्ही गप्प नाही राहिलो तर डायरेक्टली एअरपोर्टमध्ये जाऊन दिबा पाटलांची पुण्यतिथी आम्ही तिथे साजरी केलेली आहे. तिथे दोन्ही भारतीय जनता पार्टीचे आमदार सुद्धा होते, सर्व पदाधिकारी होते, पण तिथे एक दीड तास आम्ही त्या एअरपोर्टमध्ये पुण्यतिथी साजरी केली. आणि तिथे सुद्धा आम्हाला आशा सांगितलं की आपला महाराष्ट्र शासनामध्ये ठराव मंजूर झालेला आहे, केंद्रामध्ये ठराव पास आता होईल, जवळजवळ काम जवळ होत आलं असे सांगतात. स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचा पुतण्या अतुल पाटील साहेब स्वतः कॉम्पिटिशनमध्ये सांगतात का 100% आपला दिबांचंच नाव लागेल. तर आम्हाला सुद्धा आशा वाटतोय का लागेल. परंतु आज मॅडम इथं 4 दिवस झाले उपोषणावर आली. खरोखरच उपोषण ही समाजासाठी ती करीत असेल तर पूर्ण हा समाज जनजागृती करून आपण गावोगाव मिटिंगी घेऊन कुठेतरी या आगला वेगळा मोर्चा जर काढायचा असेल तर आपल्याला गावामध्ये बैठका घेऊन पुढे काय करायचं, कुठली व्यूहरचना करायची. आता जर मोर्चा याचा पुढे काढायचा असेल तर आपल्याला आगला वेगळा मोर्चा काढून विमानतळ कमीत कमी 2 दिवस तरी बंद पडला पाहिजे. ही भूमिका घेण्यासाठी आम्ही आमच्या या ठाणा, रायगड, पालघर, मुंबईचे जेवढे बैलगाडीचे सभासद आहेत त्यांना मोठ्या संख्येने उतरवण्याचं काम आम्ही इथे करणार आहोत. बघा, आता आपण वारंवार आपल्याला आश्वासनावर आश्वासन दिले जातं. खरोखर बरेच दिवस झाले आपण अशा अपेक्षा लावून बसलेली का आत्ता होईल नामकरण, आता होईल, पण तो क्षण काही येत नाहीये. मग आपण शेवटी हा समाज एकत्र येऊन कुठून कुठेतरी एअरपोर्ट वरती एक बेधडक मोर्चा किंवा असं काहीतरी केलं पाहिजे. तुमच्या मते आपण कसं काय करायला पाहिजे येणार काळामध्ये? नाही, खरोखरच असं मोर्चा आता आपण काढून फायदा होणार नाही. यासाठी संपूर्ण आपला ठाणा, रायगड, पालघर, मुंबई जेवढे आपला समाज आहे, आगरी, कोळी, कराडी, कुणबी सहभागी आहेत, बरोबर. असा समाज एकत्र करून 2 ते 3 लाख समाज जमून संपूर्ण ब्रिज आहेत, जे ब्रिज एअरपोर्टला जाणाऱ्या ब्रिजवरून गाड्या, त्या गाड्या पण बंद करायच्या, एअरपोर्ट संपूर्ण जाम करायचा. बरोबर. मग बघूया किती विमानामध्ये माणसं बसतात, किती बाहेर राहतात, तेव्हा तरी केंद्र शासनाची झोप उडेल. असा आगला वेगळा मोर्चा काढण्याचे आम्ही प्रयत्नामध्ये आहोत. 100%. चला, शुभेच्छा देऊ. तत्पूर्वी असा काही मोर्चा काढून आपण संपूर्ण जनजागृती करून आपण हे सर्व रोड बंद केल्याच्या नंतर आपण सरकारला भाग पाडू शकतो की आमचे लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव या इंटरनॅशनल एअरपोर्टला लागलंच पाहिजे. चला, शुभेच्छा तुम्हाला देखील. धन्यवाद.